नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी आणि मराठीमध्ये विविध आकारांची नावे, त्यांचे उच्चार आणि त्यांची सोपी माहिती जाणून घेणार आहोत. तर चला इंग्रजी आणि मराठीमध्ये आकारांची ही रंजक सफर सुरू करूया. सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ. वर्तुळ हा गोल आकार असतो, त्याला कोपरे किंवा बाजू नसतात. ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोपरे असतात. स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौकोन. चौकोनाला 4 समान बाजू आणि 4 कोपरे असतात. रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत. आयताला 4 बाजू आणि 4 कोपरे असतात. त्याच्या समोरासमोरील बाजू समान असतात. ओव्हल. ओव्हल म्हणजे लंबवर्तुळ. लंबवर्तुळ हा गोलाकार आकार असतो, पण तो वर्तुळापेक्षा थोडा लांब असतो. स्टार. स्टार म्हणजे ताराकृती. ताऱ्याच्या आकाराला 5 किंवा अधिक टोकदार भाग असतात. डायमंड. डायमंड म्हणजे पतंगाकृती. हा आकार चौकोनासारखा दिसतो, पण तो एका कोपऱ्यावर उभा असल्यासारखा दिसतो. हार्ट. हार्ट मराठीत याला हृदयाकार म्हणतात. सेमी सर्कल. सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळ म्हणजे वर्तुळाचा अर्धा भाग. क्रेसेंट. क्रेसेंट म्हणजे अर्धचंद्र. अर्धचंद्र हा चंद्रकोरीसारखा वाकलेला आकार असतो. ऑबलॉंग. ऑबलॉंग म्हणजे लांबट आयत. लांबट आयत हा रुंदीपेक्षा लांबी जास्त असलेला आकार असतो. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात. आयसोसेलिस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणाच्या 2 बाजू समान असतात. स्केलिन ट्रायंगल म्हणजे विषमभुज त्रिकोण. विषमभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोनी त्रिकोण. काटकोनी त्रिकोणामध्ये एक काटकोन म्हणजेच 90 अंशाचा कोन असतो. पेंटगॉन. पेंटगॉन म्हणजे पंचकोन. पंचकोनाला 5 बाजू आणि 5 कोपरे असतात. हेक्झगन. हेक्झगन म्हणजे षटकोन. षटकोनाला 6 बाजू आणि 6 कोपरे असतात. हेप्टागॉन. हेप्टागॉन म्हणजे सप्तकोन. सप्तकोनाला 7 बाजू आणि 7 कोपरे असतात. ऑक्टॅगन. ऑक्टॅगन म्हणजे अष्टकोन. अष्टकोनाला 8 बाजू आणि 8 कोपरे असतात. नॉनागॉन. नॉनागॉन म्हणजे नवकोन. नवकोनाला 9 बाजू आणि 9 कोपरे असतात. डेकागॉन. डेकागॉन म्हणजे दशकोन. दशकोनाला 10 बाजू आणि 10 कोपरे असतात. डोडेकागॉन. डोडेकागॉन म्हणजे द्वादशभुज. हा 12 बाजू असलेला बहुभुज आकार आहे. ट्रपीजियम. ट्रपीजियम म्हणजे समलंब चौकोन. समलंब चौकोनाला 4 बाजू असतात आणि त्यातील एक जोडी बाजू समांतर असते. रॉम्बस. रॉम्बस म्हणजे समचतुर्भुज चौकोन. समचतुर्भुजाच्या 4ही बाजू समान असतात. पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम म्हणजे समांतर चतुर्भुज. समांतर चतुर्भुजामध्ये 2 जोड्या समांतर बाजू असतात. इलिप्स. इलिप्स म्हणजे दीर्घवर्तुळ. दीर्घवर्तुळ हा वर्तुळासारखा गोलाकार आकार असतो, पण तो अधिक लांबट असतो. क्यूब. क्यूब म्हणजे घनाला 6 समान चौकोनी पृष्ठभाग असतात. क्यूबॉइड. क्यूबॉइड म्हणजे इष्टिकाचिती. इष्टिकाचिती 6 आयताकार पृष्ठभाग असतात. स्फिअर. स्फिअर म्हणजे भरीव गोल किंवा गोळा. हा सर्व बाजूंनी गोल असलेला त्रिमितीय आकार आहे. सिलेंडर. सिलेंडर म्हणजे दंडगोल. दंडगोलाला 2 वर्तुळाकार पृष्ठभाग आणि 1 वक्र पृष्ठभाग असतो. कोन. कोन म्हणजे शंकू. शंकूला 1 वर्तुळाकार तळ आणि 1 टोकदार शिखर असते. पिरॅमिड. पिरॅमिड म्हणजे पिरॅमिड. पिरॅमिडला 1 तळ आणि वर 1 टोक असते. हेमिस्फिअर. हेमिस्फिअर म्हणजे अर्धगोल. अर्धगोल म्हणजे गोळ्याचा अर्धा भाग. क्रॉस. क्रॉस म्हणजे क्रॉस चिन्ह. क्रॉस.
अनेक चिन्हे आणि संकेतांमध्ये वापरला जातो. ॲरो. ॲरो म्हणजे बाण चिन्ह. बाण हा दिशा दाखवणारा आकार आहे. ट्रीफॉईल. ट्रीफॉईल म्हणजे त्रिपर्णी आकार. त्रिपर्णी आकार म्हणजे 3 जोडलेल्या पानांसारखा किंवा वर्तुळाकार भागांचा आकार. क्वार्टरफॉईल. क्वार्टरफॉईल म्हणजे चतुःपर्णी आकार. चतुःपर्णी आकार म्हणजे 4 जोडलेल्या पानांसारखा किंवा 4 पाकळ्यांचा आकार. हेक्साग्राम. हेक्साग्राम म्हणजे षटकोनी तारा. हेक्साग्राम म्हणजे 6 टोकांचा तारा. प्लस साइन. प्लस साइन म्हणजे अधिक चिन्ह. गणितात बेरीज करण्यासाठी हा चिन्ह वापरला जातो. मायनस साइन. मायनस साइन म्हणजे वजा चिन्ह. गणितात वजाबाकी करण्यासाठी हा चिन्ह वापरला जातो. अभिनंदन. आज आपण इंग्रजी आणि मराठीमध्ये विविध आकारांची नावे, त्यांचे उच्चार आणि त्यांची माहिती शिकलो. आता तुम्हाला वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, आयत, तारा, हृदयाकार तसेच अनेक 2D आणि 3D आकार ओळखता येतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि ज्ञानवर्धक विषयासह. धन्यवाद.